14 अधिक 1 15 मागील बाजू काढायची आहे। तर 14 अधिक 1 15 उंची घेतलेली आहे आपण। शोल्डर 5.5च घ्यायचं आहे, गळा रुंदी 2.25 घ्यायची आणि मागील गळा डीप मध्ये घ्यायचं आहे। तर छाती 40 असल्यामुळे आपल्याला मुंडा इथं 6 घ्यायचं आहे आणि छातीची घडी, छातीचा चौथा भाग 10 अधिक 2 म्हणजे 12ची घडी घ्यायची आहे। 1 इंचाचाच मुंड्याचा आकार द्यायचा आहे, गोल आकार करून घ्यायचा आहे। तिथं तुम्हाला डीप गोल, व्ही गळा, पान गळा वेगवेगळे आकार आपल्याला टाकता येतात। आपल्याला व्ही शेप मध्ये, याच्यामध्ये जर आपल्याला काठापदराचा पॅच वगैरे पाहिजे असेल तर आपण काठापदराचा पॅच वगैरे करून गळा कापू शकतो। एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला कटोरी ब्लाउज शिवता येईल। आपल्याला पॅच असेल पाहिजे असेल तर आपल्याला या आकारामध्ये पॅच सुद्धा इथे टाकता येईल। 13 अधिक 1 14 असेल तर पुढील बाजूची कटोरी कशी काढावी, तर आपण काढणार आहोत व्ही शेप कटोरी। व्ही शेप कटोरी काढण्यासाठी मागील उंची 14 असेल तर पुढील भाग 12 इंचाचा घ्यावा। छाती 34 असेल तर छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच मिळवावे। आपल्याला 2 इंच प्रत्येकांसाठी कटोरीसाठी पुढील 2 इंच सोडून द्यायचं आहे। 2 इंच सोडून आपल्याला उंची आपली 13 असेल तर 13 मागील उंची समजा 13 असेल तर आपल्याला प्रत्येक ब्लाऊजमध्ये 13 अधिक 1 14 अशी उंची घ्यावी लागते मागील भागासाठी। तसंच कटोरीचा भाग पुढील भाग काढण्यासाठी आपल्याला मात्र उंची 2 इंचांनी कमी करायची आहे, म्हणजेच उंची आपल्याला 12 इंच घ्यायची आहे। 2 इंच नेहमी कटोरीसाठी सोडून 2 इंच सोडून शोल्डर 5.5 घ्यायचा आहे, गळा रुंदी 2.25 घ्यायची आहे। समजा छाती 32 असेल तर छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच म्हणजे छातीचा चौथा भाग 8 अधिक 2 बरोबर 10ची ही घडी येईल। आपल्याला पुढील गळा नेहमी 2 सोडल्यानंतर 2.25 जिथं गळा रुंदी आहे तिथून पुढील गळा आपल्याला 5 घ्यायचं आहे आणि मुंडा आपल्याला 5.5 घ्यायचा आहे। 5.5 पासून आपल्याला 10 पर्यंत लाईन मारून आर्म होल म्हणजेच आपल्याला मुंड्याचा आकार 1 इंचाने द्यायचा आहे। हा आपल्याला 1 इंचाचा आकार राहील आणि ही घडी आपल्याला 12 इंच घ्यायची आहे। खालील बाजूस 12 इंच घेतल्यानंतर